बघा, एक गोगलगाय 21 मीटर खोल असलेल्या विहिरीच्या तळापासून विहिरीची भिंत चढायला सुरुवात करते. एका दिवसात ती 6 मीटर वर चढते व 3 मीटर घसरते. तर विहिरीच्या बाहेर येण्यास तिला किती दिवस लागतील हा प्रश्न. एका दिवसामध्ये लेकरांनो, प्रश्न कोणताही असू द्या, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो. तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत. तुमच्या अगोदरच्या कोणत्यातरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात. जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा. लक्ष द्या, हा प्रश्न असा की एका दिवसामध्ये तिचं चढणं किती? एका दिवसाचं गोगलगाईचं चढणं किती बाबा, हा प्रश्न म्हणायचा काय. एका दिवसाचं गोगलगाईचं चढणं किती? ती गोगलगाय विहिरीच्या तळापासून विहिरीची भिंत चढायला सुरुवात करते. एका दिवसात ती 6 मीटर वर चढते व 3 मीटर लगेच खाली घसरते. म्हणजे चढणं 6 मीटर वर चढते की लगेच त्यातून 3 मीटर ती खाली घसरते. लेकरांनो लक्ष द्या, ही जर वजाबाकी केली आम्ही की बाबा 6 मधून 3 गेले, 3 मीटर, हे उत्तर तिचं दिवसाचं चढणं प्राप्त होते. तिचं दिवसाचं चढणं किती? 3 मीटर. गोष्टी लक्षात घ्या, दिवसाचं चढणं किती? 3 मीटर. आता या विहिरीची उंची आहे 21 मीटर, लक्षात घ्या. मग आता शेवटचा जो टप्पा असते लेकरांनो, ती बेंडूक असो, माकड असो, गोगलगाय असो, शेवटचा जो टप्पा असतो बा, आता अंतर थोडंच राहिलं, ती 6 मीटर चढते आहे की नाही. शेवटच्या टप्प्यामध्ये फक्त चढणं असते. तिनं तिचा गोल अचीव केलेला असते, ती पोचलेली असते. म्हणजे तिथं घसरणं हा विषय संपतो. म्हणून शेवटच्या टप्प्यातील घसरण्याचे हे जे इथं 3 मीटर आहेत ते आम्ही वजा केले पाहिजेत या एकूण उंचीतून. सोपा रस्ता सांगा लागलो तुम्हाला. 21 मीटर मधून 3 मीटर हे शेवटचं घसरणं वजा केलं पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्या. मग ही वजाबाकी किती? 18 मीटर. मग आता या 18 मीटरला एकूण दिवसाचं चढणं किती हो? 3 मीटर सर. या 3 मीटरनं या 18ले भागा, मीटर मीटर एकक सारखा झाला, म्हणजे 6 दिवस हे तुम्हाला उत्तर प्राप्त होते ॲक्युरेट. एखाद्या वेळेस तुम्हाला पडताळा घ्यायचा असेल, इथं दिवस आणि इथं चढणं मीटर मध्ये बर का. आता दिवस पहिला किती चढते ती एका दिवसात? 3 मीटर. दिवस दुसरा किती चढते? 3 मीटर. दिवस तिसरा 3 मीटर चढते. दिवस चौथा 3 मीटर चढते. दिवस पाचवा 3 मीटर चढते. दिवस 6वा इथं 6 मीटर चढणं, फक्त घसरण्याचा प्रश्न नाही. मग इथं 6व्या दिवसामध्ये 6 मीटर चढणं. बघा, हे 21 मीटर झालं का? 6 आणि 3 9 आणि 3 12 आणि 3 15 आणि 3 18 आणि 3 21 मीटर. हे पडताळा घेतला तरी योग्य ठरते. म्हणून अशा पद्धतीच्या उत्तरापर्यंत लवकर कसं जाता येईल, तर शेवटचं घसरणं जे काही मीटरचं आहे ते एकूण दिलेल्या उंचीतून वजा करायचं आणि जे काही कार्यक्षमता प्राप्त झाली, दिवसाची म्हणा, मिनिटाची म्हणा, त्याला भागायचं. ओके. प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर 6 दिवस. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांच्या हितार्थ वाकसर राबतात, कष्टतात माऊलीच्या कृपेनं.
वाकसरांचा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत. ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही. आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो. तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न अपलोड केले जातात. तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा. दुसरा फायदा असा की विविध अंगानं वेगवेगळ्या जिल्ह्यातले लेकरं आहेत. लक्ष द्या, विविध अंगानं सराव होतो वेगवेगळ्या प्रश्नांचा. त्यामुळे हिंमत येते, कॉन्फिडन्स बिल्डअप होते. लक्षात घ्या, अभ्यासली गेलेली ही प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केली जातात. तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा. फायदे असे: दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील. दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल, आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल. हा विश्वास हे वचन वाकसर तुम्हाला देत आहेत. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निःशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही.